जेव्हा तो जिना चढते, आजही जेव्हा चढते, आता नवीन बिल्डिंग मध्ये चढते, पण मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं. हे ऋणानं बंद आहेत, उपकार प्रेम. कारण बारामतीत माझा जन्म पुण्याला झाला, कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे, पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ना, त्या अमराईत झालेल्या आहेत. अमोलदादा याच्या मागे एक फरलांग पण नसेल, तिथे अमराईला आमचं ओरिजिनल आहे. पवार फॅमिली काठ्याच्या वाडीची, पण माझी आई लग्न होऊन अमराईत आली आणि अमराईचा बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय. अमराईत राहायचं, आम्ही अमराईत राहिला होतो आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. हे तात्सेब काका, आम्ही प्रेमाने त्यांना म्हणायचो. तात्सेब काका मी 6 महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरनं यायचे काठ्याच्या वाडीवरनं. मला त्या अशी माझी आई सांगते, मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काठ्याच्या वाडीला घेऊन जायचे. दिवसभर मी तिकडेच असायची. त्यांना वेळ असेल, त्यांचं माझ्याशी खेळ पडून झालं, कारण का त्यांची हिरवा आईस्क्रीम असायचं. आत्ता दुकान पिस्ता, आठवतं तुम्हाला? आठवतं? आपलं लहानपण होतं ते. आणि शाकम, तेव्हा काय कोण नव्हते बारामतीत, ना व्हॅनिला होतं ना काय होतं, शाकंबरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो. केवढ्या आठवणी आहे तिथल्या. आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या दासू वैद्याच्या मनात आलं असेल, पण त्यांनी माझ्यासाठी, जेव्हा मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते, तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती. आणि ती कविता आज मला, म्हणजे 10 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते. कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना, माझ्या वडिलांची जी कथा, ही बुलंद कहाणी आहे. माझ्या वडिलांचा कोण, काका मामा वडील, जे दादाची आणि माझी गोष्ट, दादाचे काका माझे वडील, त्याच्यामुळे मला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं. जे पवार साहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं, त्यांचा कोण काका मामा नव्हता, हेच होते त्यांच्याबरोबर सगळे. आणि अनेक अशी कुटुंब आहेत, यांचं कुटुंब, राम मंदिर मधली सगळी फॅमिली, शाह कुटुंब, अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू, जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रचाराला फिरत होते. सोनेचे ते दिवस. कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं, काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं, आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं. आणि बारामतीची आन बान आणि शान. आज कोणीही पार्लमेंटमध्ये 800 खासदार आहेत. अमोलदादांना विचारा, कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवार साहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मिळतो, हे बारामतीकरांचं 60 वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे. त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं, आमचं कुटुंब काठ्याच्या वाडीचं एक शेतकरी कुटुंब. आमचे बाई आणि आबा इथे अमराईत राहायचो. तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे ह्या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री. तुमच्याकडे आणि काही कामं असतात त्याच्यासाठी येतात. माझ्या 2च कामांसाठी तुम्ही दिल्लीला जा. एक तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिल्लीला जा, आणि दुसरं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी जा. एवढी 2 कामं केली तरी रामकृष्ण हरी. आमची काय अपेक्षा नाही या सरकारकडून. आणि ही लढाई कुठल्या वैयक्तिक, कुणाच्या वैयक्तिक बद्दलच नाही आहे. माझी लढाई केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या नीतीबरोबर आहे. माझी वैयक्तिक, माझे सगळ्यांचे संबंध चांगले. मला थोडी लग्न करून नांदायचे की मी रोज भांडत बसू कुणाशी. माझं कुणाशी भांडण नाही आणि काय घेणं देणं नाही मला. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मी कशासाठी राजकारणात आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे. त्याच्यामुळे आज केंद्रामध्ये मी विरोधातली खासदार आहे 10 वर्ष. आणि एक सांगते, माझा नंबर पहिला येतो तेव्हा माझा काका मामा वडील मला मार्क देत नाहीत. भ्रष्ट जुमला पार्टी, सॉरी, भारतीय जनता पक्ष, तिथले लोक मला मतदान करतात आणि डेटावर मतदान मिळतं मला. मी काय तिथे कॉपी करून पास होत नाही. मी तिथे निष्ठेने माझं काम करते
आणि भारतीय जनता पक्षाचेच लोक मार्क ठरवतात आणि तेच मला आवड देतात. आणि माझ्यापेक्षा एक गुणांनी जास्त चांगले अमोलदादा आहेत, कारण का मला दुसऱ्या टर्मला मिळालं अवॉर्ड, अमोलदादांना पहिल्याच टर्मला अवॉर्ड मिळालं. आणि एक गोष्ट विकास तुम्ही बोलला ही खरी आहे. मी आता अमोलदादांना विचारलं, मी कधीच तो विचार केला नव्हता की भ्रष्ट जुमला पार्टीमध्ये खरंच कुणाला संसद रत्न नाहीये. संसद रत्न सगळे बाहेरचेच आहेत. म्हणजे आम्ही जे दुसऱ्या पक्षातले आहोत, विरोधातले आहोत, हेच आम्ही संसद रत्न आहोत. भारतीय जनता पक्ष एवढं मोठं ते काय ते संस्था चालवतात मोठी, माळगे प्रबोधिनी वगैरे, एवढी रोज लेक्चर देतात. कसं काय त्यांच्या संसद रत्न? मी आता माहिती काढणार आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक भांडण कुणाशीच नाही आणि कशासाठी भांडण करू, माझा स्वभावही नाही. आपलं जे पदरात पडेल त्या संधीचं सोनं करायचं. लोक आपल्याला प्रेमाने आणि विश्वासाच्या नात्याने मतदान करतात आणि माझ्यासाठी प्रेम कमी झालं तरी चालेल, विश्वास कमी होता कामा नये. त्याच्यामुळे मी कधीही बारामतीकरांनी हे जे नातं आदरणीय पवार साहेबांपासून 60 वर्ष झालेलं आहे ते पूर्ण करायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने माझ्याकडून येईल. आणि मी अनेक वेळा बारामतीला आल्यावर विचार करते की सगळे म्हणतात या देशातली सगळ्यात चांगला मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. मान्य आहे, अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आणि असं करताना मी विचार करते की आपले येतात आणि लोक आपलं कौतुक करून जातात, तेव्हा बोलत असताना मी विचार करते की हे काम केलं कोणी. आणि आपण एक 5 मिनिटासाठी एक हिशोब करूया की 60 वर्षात आदरणीय पवारसाहेब म्हणजे काँग्रेसचा विचार म्हणजे राष्ट्रवादीचा विचार मान्य, दुसरीकडे हे भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय पवारसाहेब असा आपण, आणि काँग्रेसचा विचार असा करूया. मी बारामतीकरांना प्रश्न विचारते, तुम्ही त्याची उत्तरं द्या. माझी आई लग्न होऊन आली ना तेव्हा बारामतीत अमोलदादा लाईट नव्हती. मी 2 वर्षाची काय जन्माला आले तोपर्यंत लाईट आली होती. आता मला खरं सांगा, वीज कोणी आणली, काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने? काँग्रेस. शाळा कोणी काढल्या, काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने? कॉलेज कोणी काढलं, काँग्रेस का भारतीय जनता पक्ष? रस्ते कोणी केले, काँग्रेस का काँग्रेस राष्ट्रवादीनी का भाजपनी? मोठे केले असतील, आमचे गडकरी साहेब चांगले, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मोठे केले असतील, पण हा रस्ता कोणी केला? काँग्रेस. मान्य. ही बिल्डिंग कोणी बांधली? ही बिल्डिंग कोणी बांधली? ती बिल्डिंग कोणी बांधली? कुठल्या पक्षात होते? काँग्रेस. काँग्रेसचा विचार. आता मला तुम्ही सांगा, वीज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातली, रस्ते, कॉलेज, हॉस्पिटल कोणाच्या काळात झालं? काँग्रेस. मोबाईल कुणाच्या काळात आला? काँग्रेस. व्हॉट्सॲप कुणाच्या काळात आला? काँग्रेस. इंस्टाग्राम बेटा कुणाच्या काळात आलं? काँग्रेस. तर मग सगळंच काँग्रेसनी केलं, तर मग भारतीय जनता पक्षाने केलं तरी काय? त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला, त्यांनी जुमलेबाजी केली आणि पार्टी केली. ह्याच्यापेक्षा काही जास्त केलं नाही. अरे विद्या प्रतिष्ठान आणि शारदा नगरची जेव्हा मुलं मला बघते ना, मला अभिमान वाटतो त्याचा. कुठेही गेलं, काय विचार करून आमचे काका आप्पासाहेब पवार आणि शरद पवारांनी या संस्था काढल्या असतील. आज कृषक आहे ना, कृषी विज्ञान केंद्र ह्या राज्यातलं नाही देशातलं 1 नंबरचं कृषी विज्ञान केंद्र हे तुमच्या आणि माझ्या बारामतीतलं आहे. अर्थातच राजूदादांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात. राजूदादांनी खूप जातींनी लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला. विद्या प्रतिष्ठानमध्ये अनेक वर्ष अनेक कुटुंबांनी, ह्यांच्या भगिनी पण आहेत त्याच्यात, किती कुटुंबांनी मोठं योगदान तिथे दिलं आणि आज विद्या प्रतिष्ठानसारखी मोठी संस्था उभी केली. सगळ्यांचे कष्ट आहेत त्याच्यात. एक माणूस काही करू शकत नाही. आदरणीय पवार साहेबांनी तुम्ही साथ दिली, एवढी मोठी टीम झाली आणि त्याच्यातून एवढी मोठी बारामती सगळ्यांच्याच प्रयत्नातून, प्रेमातून आणि विश्वासातून मोठी झाली. हे सगळं जे आहे ना आज, हे आपल्या सगळ्यांच्यामुळे झालेलं आहे. आणि हा आपल्याला आज दुर्दैवाने काय आम्हाला करावं लागतंय. तुम्ही म्हणला माझा नंबर पहिला पार्लमेंटमध्ये आला. हो, तुमच्या आशीर्वादाने आला. आणखीन एक गोष्ट तुमच्या आयुष्यात, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात झाली की इंडिया टुडे नावाचं एक मोठं पत्रक आहे, मॅगझिन आहे. त्याच्यात या देशातल्या 100 महिलांमध्ये 6 महिला 100 पैकी ह्या राजकारणातल्या आहेत आणि या 6 पैकी
एक द्रौपदी मुर्मू आहे, एक निर्मला सीतारामन आहे, एक मायावती जी आहेत, एक मला वाटतं स्मृती इराणी आहेत, एक वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे आणि एक तुमची बारामतीची लेक आहे. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्ही जी मला संधी दिली तो विश्वास टाकला त्याच्यामुळे झालं. मलाही विश्वास बसला नाही. मी एक शेवटची गोष्ट सांगून माझं भाषण संपवणार आहे. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना माहिती आहे की मी किती हुशार आहे. त्याच्यामुळे माझा सगळा मराठीचा अभ्यास ते घ्यायचे. गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्टी सांगते. श्रीनिवास दादा सगळं वाचायचा. अमोल खोले तुम्ही हसाल आम्हाला बहीण भावांना, पण श्रीनिवास दादा मला वाचून द्यायचा आणि मी पांघरून ओढून बसून त्याचं सगळं ऐकायची आणि मला चक्क डिस्टिंक्शन मिळायचं त्या मराठी भाषेमध्ये. मलाही वाटायचं दादा वाचतोय आणि मी जाऊन लिहिते. तर श्रीनिवास बापू नेहमी माझा मराठीचा अभ्यास घ्यायचे आणि कधी 70 कधी 80, पण माझी गाडी 80च्या पुढे कधी गेलीच नाही मार्कांमध्ये. आणि जेव्हा मार्क यायचे तेव्हा मी मोठी झाल्यावर माझ्या आईवडिलांना विचारलं की काय हो तुम्ही मला असं का नाही कधी केलं की अभ्यास जास्त कर, अभ्यास जास्त कर. तर माझे वडील म्हणले हे बघ सुप्रिया, जेवढी बुद्धिमत्ता होती ना तेवढेच मार्क पडायचे. त्याच्यामुळे मला वाटायचं की माझी बुद्धिमत्ता 70 आणि 80, आपली गाडी काय पुढे जाणार नाही. औकात में रहो सुप्रिया सुळे, आपलं गाडी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली. आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये पहिला नंबर आला ती आत्मविश्वास आई वडिलांमध्ये इतका होता मला खरंच वाटलं नाही. मी आपलं परत चेक केलं, नक्की आपलंच नाव आहे बा, मतदारसंघ तर बरोबर आहे, नाव आपलंच आहे ना. मी पहिली आल्यावर घरी गेले आणि माझ्या वडिलांना म्हणलं की अहो मी पार्लमेंटमध्ये पहिली आली. तर ते म्हणले हो तू येणारच होतीस. म्हटलं तुम्हाला कसं माहिती. ते म्हणले मुलगी कोणाची आहे. मी म्हणलं नक्की काय ते ठरवा, मग मी हुशार आहे का नाही. तर ते म्हणले ते तुझं तू ठरव, स्वतःचा निर्णय स्वतः घे. नक्की काय ठरवायचं. आणि आपल्याला ना मराठी माणसांमध्ये असं असतं, आपलं मूल असतं ना की त्याला आपण दाबून ठेवतो, रे तुला काय येत नाही, तुला काय येत. ठीक आहे, पण ठीक आहे, ते आई वडिलांचे संस्कार आहेत, त्यांनी केलेली शिकवण आहे. त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनी जी संधी आम्हाला दिली त्याच्यामुळे मी आणि अमोलदादा खासदार झालो. आणि आम्ही काय मागत होतो, आमचं निलंबन का झालं, आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला कांद्यावर आणि दुधावर, सोयाबीन कपासावर भाव मिळत नाही आहे, ह्याच्यावर आम्हाला 2 मिनटं बोलायला द्या. आम्ही दोघं हातात छोटे कांदे घेऊन आपलं उभे राहिलो होतो हात जोडून की मायबाप सरकार आहात तुम्ही भारतीय जनता पक्ष, आम्हाला ह्याच्यावर बोलू द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला दोघांनाही बाहेर काढलं. आणि का काढलं, कारण आम्ही शेतकऱ्याला न्याय मागत होतो. मी एवढा बारामतीकरांना शब्द देते की तुम्ही पहिला परत निवडून दिल्यानंतर एक नाही कदाचित आपली सत्ता येईलच, त्याच्यामुळे तुम्हाला तो दिवस येणारच नाही. कारण का आदरणीय पवार साहेबांनी या देशातली सगळ्यात छत्रपतींनंतर सरसकट कर्जमाफी कोणी केली असेल तर या बारामतीच्या सुपुत्र शरद पवारांनी केली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, मी फक्त कुणावर टीका करत नाही, पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार येईल तेव्हा पहिला निर्णय आमच्या आघाडीचा असेल, म्हणजे या राज्यात अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करू. हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण, कारण का आम्ही करून दाखवणार होतो. आज काय चाललंय या राज्यामध्ये, दिवसभर मला आणि अमोलदादांना अंगणवाडी भगिनी भेटतायत. आम्ही आता नाव बदललंय त्यांचं, त्यांना अंगणवाडी सेविका नाही म्हणणार, आम्ही अंगणवाडी भगिनी म्हणणार, कारण का आपल्या मुलांचं ते करतात. अंगणवाडी भगिनींना काय मागतायत, थाळी नाद केला. आज इंदापूरला अशा एवढ्या मोठ्या संख्येने 200-300 महिला बसल्या आणि थाळी नाद करत होता. या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा निषेध करत होत्या. का पगार वाढ होत नाही. ह्यांच्याकडे मोठे मोठे मेट्रो करायला प्रोजेक्ट, माझा मेट्रोला विरोध नाही, पण आधी मला तुम्ही सांगा, आधी ST का आधी मेट्रो. तुम्ही त्या सत्तेत असता तर काय केलं असतं आधी. आणि मेट्रोला फक्त पुण्याच्या मेट्रोला 5-10 हजार कोटी रुपये लागतात. आमच्या STला फक्त 500 कोटी दिले तरी आमचं भागतंय हो. तर तुम्ही मला विचार करून सांगा की तुमच्याकडे जर 10,000 कोटी रुपये असते तर तुम्ही आधी मेट्रो केली असती का आधी ST नीट केली असती. तुम्ही आधी मेट्रो केली असती का अंगणवाडी भगिनींना पैसे दिले असते. आधी सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा नीट केल्या असता का आधी 10,000 कोटी मेट्रोत टाकले असते. असं नाही होत. त्यामुळे हे जे सरकार आहे त्यांची जी नीती आहे, घर फोड, पक्ष फोड, इन्कम टॅक्स, आईस माहिती आहे ना सगळ्या बारामतीकरांना. आईस म्हणजे बर्फ नाही हो, जमाना बदल गया है. आईस म्हणजे ICE
E. I for income tax. C for CBI. E for ED. आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो ना की त्या बाजूला ते बसतात, ह्या बाजूला आम्ही बसतो. अमोल दादा वगैरे आम्ही जातो खुशी खुशी, शाळेचा पहिला दिवस भरतो तसा. आणि आम्ही विचारतो, अरे कब आए? वो दूसरा नहीं दिख रहा है. नहीं, उसका आइस हो गया. बोला अरे बाप रे, उसका कैसे आइस गया? वो ज्यादा बोल रहा था, ये सरकार ने उसका आइस कर दिया. नहीं तो दूसरा म्हणतो, अरे वो तू आइस से भाग के आ गया. इचड़ा 3 महीने अंदर रहा, अभी आ गया. 3 महीने अंदर रहा, आ गया और उसके बाद तेलंगाना का सीएम बन गया. आमचा टायगर अण्णा. विचारा, रेवांत रेड्डी आमच्या बरोबर खासदार म्हणून आला. पहिल्या दिवशी रेवांत मला जेव्हा भेटला ना, रेवांत हमारा दोस्त है, त्यामुळे रेवांतनी सांगितलं, ताई देख लेना मैं तेलंगाना का सीएम बनूंगा. मी म्हटलं छोड ना अभी, कुछ भी बोल रहा है. म्हटलं तुम देख लेना. माझ्या नंडेच्या मुलाचं लग्न होतं, मी हैदराबादला गेलो होतो, मी त्यालाही आमंत्रित केलं होतं. आमचा बिचारा बंधू जेलमध्ये बसला होता, त्याचं सगळं खानदान लग्नाला आलं होतं. पण रेवांत रेड्डी जेलमध्ये गेला होता आणि जेलमधून येऊन ज्या पद्धतीने तो लढला, तेलंगणाला कुणालाही वाटलं नव्हतं. पण तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून रेवांत रेड्डीनी जी लढाई लढली आहे ना, मान गए रेवांत रेड्डी को. तो काय 20-20ला घाबरत नाही आणि मी पण घाबरत नाही. मी तर कोणालाच घाबरत नाही. आपला पांडुरंग आहे आपलं करायला. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुणा करायचं. आणि एक गोष्ट मी अमोल कोल्हेची आणि माझी सांगते तुम्हाला, आम्ही का नाही आईसला घाबरत.